साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी पत्रुक्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले पाणी आलं पाणी पाणी आलं लोक गणेशा गणेशा बुडून घेऊन रे आहे पाणी आलं आहे आई आई हे घ्या पाणी प्या. आहे पाणी घे आई आहे बरी आहात ना आई आहे आई गणेशा आहे का आत घेऊन जा आहे आहे आत जा साडीला आग कशी लागली कदाचित विड्यांमुळे हा हे अगं आग नशीब हा एवढ्यावरच भागला या त्याचं केवढ्यात पडला असता. चला येतो आम्ही. या, अभिरामा अभिरामा जरा त्यांना सोडून ये हा बरं अभिरामराव येतो आम्ही आता. चालेल. अभिरामराव आम्ही इलो आमका चेडवाची काळजी असा म्हणाल आणि तुमच्या घरात आमका देवचा असा कारण तुमच्यावर आमचा विश्वास असा. ह्या लग्नात कितकी विघ्न येयली तरी देविका म्हणता तुमच्याशीच लग्न करूचा असा म्हणा कारण त्याचोय तुमच्यावरच विश्वास असा. असाच विश्वास कायम ठेवा. तर असाच हो म्हणून तर आम्ही हैसर येलो पण ह्या काय चालला ना तर बरोबर नाही आणि तुम्ही मात्र या सगळ्यापासून लांब राहा कारण तुमच्या घरात मोठे भाव असत ते बघतील काय त्या सगळा. माका सांगा नेने वकिलांच्या प्रकरणात जो आळ घातलो तो तुमच्यावर इलो असतो तर काय झाला असता आणि आमच्या चढवाचा काय झाला असता आम्ही लोकांका काय सांगतलो असतो. हो पण एकदा सांगून झाला मा परत परत तात तिच्या बोला भया. तुम्ही वाय जरा थांबा जरा मी ह्या सगळ्यांच्या भल्यासाठीच सांगतोय ना होय की नाही अभिरामराव. हो पण काय ना आम्ही काहीच केलेलं नाही हे आम्हाला माहिती आणि कसं आहे माणुसकी म्हणून आम्ही नेने काकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. ह्या तुम्ही सांगताच हो पण गावात काय चालला तुमका माहिती असा काय. तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देता. राहिला प्रश्न माझा मला कुणी काही करू शकणार नाही. हो पण ह्या सगळं आता बाजूक ठेवा आणि त्या लग्नाचं काय आता लवकर बघा. हो मला कळतंय उशीर होतोय पण आता काहीच प्रॉब्लेम नाही ना आणि दत्ता आता पण काहीच विरोध नाही करणार आता. हो तुमच्या आईचं काय झालं आता त्यांचं काय झालं आया आणि आगीन अधिक पेट घेतलं असतो तर अख्ख्या घर जळला असता. काय झाला हा आता. आजार आहे तिला. बापरे कसला आजार. मानसिक आजार आहे. ह्यो काय आजार नाही ह्या काहीतरी भलतात असा आणि ह्या काय तर बघून घ्या. आई आपण निघूयात का.
उशीर होईल आपल्याला. होय गो, पण बोलाचा हा आता बोलाकच आहे ना आपल्यात. आणि ह्या तुमच्या संसारासाठीच बोलतोय ना. माझा संसार मी याच घरात सुखाने करी. आपण पुढच्या भेटीत लग्नाची तारीख ठरवून घेऊया. हा, आमची काही एक हरकत नाही असा. हो, फक्त त्या आज जमिनीच्या वाटणीचं काय तर बघा. होय, मी बघतो त्याचं काय करायचं. बरं अभिरामराव, येतो आम्ही आता. चला. काय झालं माधव? ग आग लागली होती म्हणून सगळा गोंधळ झाला. तेच विचारते मी, आग कशी लागली? इजवा ती इजवा. हे बघा सगळे गाडीवर पडलेले आहोत. बघा हे बघा हे बघा. अहो एक दिवस अशान घर पेटात. निलिमा, आई म्हणते ते खरं आहे. अण्णा आहे. आईला फक्त अण्णा दिसतच नाहीये तर त्यांचा वावर सुद्धा आहे. माधव प्लीज. अगं आई अण्णांबरोबर बोलत होती, त्यांना सांगत होती विड्या ओढू नका म्हणून. त्या काड्या इथे तिथे पडल्या होत्या, त्यांनीच तर आग लागली असणार ना. अगं नाहीतर साडीला आग कशी लागेल? हे सगळं ठरवून केलं जातं. अण्णा नाहीयेत आणि इट्स अ फॅक्ट. मग आग कशी लागली ते तू प्रूव्ह करू शकतेस का? हे बघ, त्यावेळेला मी तिथे नव्हते, त्यामुळे मला नाही माहिती आग कशी लागली. पण एवढं मात्र नक्की की हे ठरवून केलं जातंय. मॅनमेड हे सगळं. पण तुम्ही नाही मान्य करणार. हे बघ, मान्य करण्यासारखं घडलं तर मान्य करायला हरकत काय? कसं आहे ना माधव, झोपलेल्या माणसाला जागा करता येतं रे, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही. हे प्रूव्ह करतोय. मी सांगितलेलं काहीच पटत नाहीये तुम्हाला. निलिमा, तू तुझ्या परीनं खरं खोटं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? तुझ्या हाती काहीच लागलेलं नाहीये. तेव्हा तू जरा विचार कर. आणि जे होतंय ते समोर आहे. इनफ माधव, तुम्ही नाही सुधारणार. मी तुमचे विचार बदलण्याचा इतका प्रयत्न केला तरी तुम्ही त्याच विचारात गुंतला आहात. हरले मी आता. माझ्या दृष्टीने सगळं संपलंय. मम्मा असं नाहीये ग. असंच आहे आर्चिस. मला वाटत होतं तुझा डॅड कायम माझ्या सोबत आहे, पण आज तोही बदललाय. मी काय सांगतेय, मला काय सांगायचंय, ह्यापेक्षा मी कशी चुकीची आहे हेच त्याला सिद्ध करायचंय. इनफॅक्ट तो तेच करतोय. निलिमा, तसं नाहीये. असंच आहे. आय थिंक मी इथे राहून आता काही करू शकणार नाही. माझा इथे राहण्याचा जो मोटिव्ह होता ते आता होणार नाही. सो मी मुंबईला गेलेलंच बरं. व्हॉट? तू मुंबईला जाणार आहेस? हो, आणि कधी जायचं ते मी तुला सांगेन. हो सॉरी, मी कधी जाणार आहे हे मी तुला सांगेन. तू येणार नाहीस याची खात्री आहे मला. हे बघ निलिमा, मला असं वाटतं की तू एक स्वतःला संधी दिली पाहिजेस. बघ, कदाचित प्रूव्ह होईल सुद्धा ना. आणि हे जर सगळं खोटं ठरलं ना तर मी सुद्धा विश्वास ठेवणार नाही त्यावर. पण तू जाऊ नकोस. मम्मा प्लीज, तू नको जाऊस ना ग. आर्चित, इथे राहून रोज नवीन प्रश्नात अडकण्यापेक्षा मी गेलेलं बरं नाही का? निलिमा, तुझं जाणं सेफ नाहीये. मी तुझ्या तोंडून शेवंताचा आवाज ऐकलाय.
असं काहीही झालेलं नाहीये. अगं, तुम्ही मला पटवून देण्याचा प्रयत्न करताय, ओढू पाहताय, पण मी माझा डिसिजन घेतलाय. मी मुंबईला जाणार. काय हो, काय करतास? अगो हे कागदा हायचाही पडले आता ठेवतंय. त्यातलं काही पुरवत नाही ना. अहो ता सोडा सगळा आणि आधी माझा ऐका. काय झालं? मी आता भांडणाचो आवाज ऐकलो. कुणाचं भांडण? माधव भाऊजी आणि जाऊबाई भांडत नसती, बोलत असती. माका काय कळत नाही काय? वा. काय झालं? माका आता वाटता जाऊबाई मुंबईकच जाते. काय? वय तसं ऐकलंय मी. त्यांका थांबू काय? याच तर तुमचा चुकता. हय त्यांनी आता खरा तर थांबूकच नको. त्यांच्या बरोबर काय चालला हा बघताच ना. हैसून जाण्यातच त्यांचा भला हा. हयसला त्यांना काय पटत नाही आणि आपण सांगू गेला तर आपला कोण ऐकणार नाही. उगाच बात किती आपण खरा, पण आता तू मध्ये पडू नकोस हा. मी किती त्यांच्यामध्ये जाऊ. आता तर माका खय काय बोलूची पण भीती वाटता. आयशी बोलूची पण मध्येच काहीतरी त्यांका होता. माका काय वाटता रघु काका बोलत होते ना, कोणतरी त्या शक्तीशी बोलत असता. तो आहे तर नसा. काहीतरी काय बोलतस? आई किती घराचं वाईट बघत? माका वाटला म्हणून मी बोलले. आज बघितलंच ना त्या नार्वेकरांच्या समोर काय झाला. होय, आता त्यांनी 4 चौघात सांगितले नाही म्हणजे मिळवल्या. हे बघ अभिराम, आता तुमचं लग्न होणार आहे. तुझी जबाबदारी वाढेल. तुला फक्त तुझाच नाही, देविकाचा सुद्धा विचार करायला हवा. तू आता UPSCची परीक्षा देणार आहेस. क्लास 1 ऑफिसर होशील. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तू इथल्या नको त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं टाळशील. तुम्ही काय केलास ना ह्या माहिती असा, पण आपली पोरगी तुमच्या घरात आम्ही देतो म्हटल्यावर काळजी वाटणारच ना. आणि नेनेंच्या प्रकरणात अभिरामराव अडकले असते तर आमच्या देविकाचा काय झाला असता.
रघु काका? हा रघु काका बोला. दत्ता खय असं घरातच आहे. काय झाला? हा बघ अशी तसोच देवळेकडे ये ताबडतोब. काका काय झाला? ह्या तसा सांगा जेवता नाही. तू जेवण बघ. आणि हा माधवाक आणि अभिरामाक घेऊन ये. रघु काका काय झाला? किती घोर वाढवतात? सांगा ना काय आता. तू आधी हैसर ये आणि तुझ्या डोळ्यानच बघ. होय येत आहे. हा अहो चाय घ्या. होती बाजूकच. माधवा अभिरामा काय झाला? किती त्यांना हाक मारतास? जाऊ जा. काय जाऊ जा? सांगते तुका नंतर. माधव अभिरामा काय झालं दादा? आपल्याला जाऊ जा. कुठे? रघु काकांचा फोन येलो होतो. त्यांनी ताबडतोब देवळीजवळ बोलवला. झालंय काय? काय माहित नाही. आवाजावरून काहीतरी भयानक झाला असं वाटत होतं. चला आपण जाऊन बघूया. आपल्या तिघांना बोलवला. तिघ? दोघ? वहिनीची भीती वाटतात तुका? माधवा हे सगळं सोड आणि घराचं बघ. चल लवकर. बरोबर मी आलो. कपडे बदलून आलो. आता किती वहिनी असत ना वर. तसाच चल. हो चल चल. बॅटरी घे. हो चल हे आवरून घे सगळं. होय. काय बघतास जाऊ बाय? अगं माधव कुठे दिसत नाहीये. दत्ता भाऊजी पण नाहीयेत का? तेही दिसत नाहीयेत. ते बाहेर गेले. माधव दिसला का तुला? काय ग काय विचारतेय मी? तुमका सांगून नाही गेले होत काय? म्हणजे तुला सांगून गेलाय का तो? मामा दाट कुठे गेलेत? मला नाही माहित, पण सरिताला माहितीये बहुतेक. हो ना सरिता? ते ह्यांच्या वांगडा गेले होते. कोणाबरोबर? नाही म्हणजे अभिराम भाऊजी पण गेले होते त्यांच्या वांगडा. कुठे गेलेत ते? त्यांका फोन इलो होतो, ताबडतोब बोलवल्यानी. सरिता मला प्लीज सांगशील का की कोणाचा फोन आला होता आणि हे तिघं कुठे गेले? रघु काकांचा फोन इलो होतो, देवळीजवळ बोलवलेला. बघितलं सारशीस, तुझ्या डॅडला मी इतक्या वेळा समजावलं पण तो अजिबात ऐकत नाही माझं. त्यांनी प्रॉमिस केलं होतं मला की तो असं वागणार नाही म्हणून, तरी तो आता केलाय. मामा रघु काका काय झालं?
असं अचानक किती बोलवलं? रघु काका काय झालं? ता बघा थंय काय असा था